नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। धाराशिव लोकसभा मतदारसंघातून एक महत्त्वाची बातमी आहे। ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आणि अजित पवार गटाचे उमेदवार अर्चना पाटील यांना आता निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे। दोघांकडूनही परस्पर विरोधी आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आली आहे आणि सभेमध्ये पैसे देऊन गर्दी जमवल्याचा ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांच्यावर आरोप केला। तर ओमराजेंचा तेरणा हॉस्पिटल बाबतचा आरोप चुकीचा आहे अशी तक्रार अर्चना पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे। दोघांनाही आता पुरावे देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि पुरावे दिले नाही तर कारवाईचा इशारा देखील निवडणूक आयोगाकडून देण्यात आला आहे। तर धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील असा सामना जोरात रंगतो आहे। या ठिकाणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे। ओमराजे निंबाळकर हे ठाकरे गटाचे विद्यमान खासदार आणि उमेदवार आहेत, तर भाजपचे तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी असलेल्या अर्चना पाटील यांनी अजित पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना या ठिकाणावरून उमेदवारी देण्यात आली आहे।